तर इकडे बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचं जोरदार पुनरागमन होणार आहे। आजपासून पुढील संपूर्ण आठवडाभर मुंबईसह महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। या काळात अतिवृष्टीची शक्यता नसली तरी देखील मुसळधार ते मध्यम पाऊस पडणार आहे। महाराष्ट्रासाठी मोठा हवामान अलर्ट, मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्यांचा इशारा। 10,000 किलोमीटर लांबीचा वादळी ढग येतोय जवळ। शेवटी ज्याची भीती होती तेच घडलं। संपूर्ण महाराष्ट्राची झोप उडवणारी एक भयानक मोठी बातमी समोर आली आहे। जेव्हा एका सॅटेलाइटद्वारे काढलेला फोटो समोर आला, ज्याने भारताच्या मध्य भागात तर दक्षिण कोरियापर्यंत एक महाकाय वादळी ढग सॅटेलाइटचा फोटो दिसलाय, जो पाहून हवामान तज्ज्ञांचे डोळे पांढरे झालेले आहे। खरं तर याला कोणी सिरियसली घेत नाही। पेपरला बातमी आली, टीव्हीला बातमी आली, पण अचानक 2 दिवसापूर्वी उत्तराखंडमध्ये महाभयानक पाऊस झाला। ज्यावेळेस तो ढग उत्तरेकडून खाली सरकत होता, दुसरा फटका उत्तर प्रदेशला बसला। पण काल अचानक जेव्हा राजस्थानच्या वाळवंटामध्ये अचानक ढगफुटी झाली आणि काही तासातच 170% पाऊस झाला, तेव्हा अख्ख्या देशातल्या मंत्रिमंडळाची झोप उडाली। वाळवंटात कधीच पाऊस पडत नाही, तिथे 170% पाऊस होणं म्हणजे धोक्याची घंटा होती, कारण की तो ढग आता महाराष्ट्राकडे सरकलाय। हा ढग फक्त भारतात नाही तर चीन आणि दक्षिण कोरियापर्यंत पसरलाय। आता सगळ्यांना आधी वाटलं की हा ढग फक्त उत्तर भागात काम करेल, पण आता ढगाचा काल रात्री 10 किलोमीटरचा भाग महाराष्ट्राच्या सीमेत घुसला होता। तेवढ्यात उत्तर महाराष्ट्राची 2 गाव पाण्याखाली गेली। 5 मिनिटातच धरण भरल्या गेले आणि विजांचा तांडव असा झाला की अक्षरशः काही सेकंदात 12 ठिकाणी विजा पडल्या। आणि हाच वादळी ढग आता महाराष्ट्रावर हल्ला करतोय। या परिस्थितीत गांभीर्य ओळखून मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब बैठक घेतली आणि संपूर्ण राज्याला हाय अलर्टवर राहण्याचे आदेश दिले। आता हा ढग हळूहळू करून खाली सरकतोय। हा प्रत्येक जिल्ह्यात फुटणार, पण प्रत्येक जिल्ह्याची तारीख वेगळी आहे आणि सगळ्यांचे वेगळे कॉन्सेप्ट आहे। हा 10,000 किलोमीटर लांबीचा ढग अरबी समुद्र आणि हिंदी महासागरातून आलेल्या वाफेच्या वाऱ्यामुळे तयार झालेला आहे। हवामानशास्त्रज्ञांमध्ये याला मान्सून कन्व्हर्जन झोन म्हणतात। हवामान खात्यानुसार यातील 3 टप्पे आहेत। पहिला टप्पा 31 जुलै ते 2 ऑगस्ट, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सोसाट्याचा वारा आणि ढगफुटी सदृश्य पाऊस होईल। तर दुसरा टप्पा जर गोष्ट केली तर 2 ते 3 ऑगस्टमध्ये राहील। ते विदर्भातील जिल्ह्यामध्ये 80 ते 100 किलोमीटर वेगाने विनाशकारी वादळ आणि विजांचा कडकडाट होईल अशी गोष्ट आहे। तिसरा टप्पा राहणार 3 ते 4 ऑगस्टपर्यंत। हा काळ आकाश कोसळल्यासारखा पाऊस पडेल। सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि छत्रपती संभाजीनगर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। 31 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान शाळा, कॉलेजेस बंद राहतील। समुद्रकिनारे, नद्या आणि धबधब्याच्या ठिकाणी जाण्यास कडक बंदी असेल। शेतकऱ्यांनी शेतातील पाणी काढण्याची व्यवस्था करावी। ही केवळ निसर्गाची शक्यता आहे, पण काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण की तुम्हाला माहीत आहे, अवकाळी आणि अनियमिततेने येणारा पाऊस हा शेतीला खूप मोठा नुकसान करतो। म्हणूनच ही बातमी जरी आलेली असेल, परंतु पाऊस हा पडेल म्हणून याची काही शक्यता नसते। म्हणून हवामान आणि या गोष्टीकडे तुमचं लक्ष असणे अत्यंत आवश्यक आहे। आतापर्यंत हवामान खात्याने दिलेली प्रत्येक बातमी ही अक्षरशः आपल्याकडे लागू होत आहे, परंतु प्रत्येक विभागासाठी ही पाण्याची आणि पावसाची परिस्थिती वेगवेगळी असते। त्यानुसारच आपली कामे पूर्ण करा आणि आपल्या कामावर जोर द्या। शेतकऱ्यांनी आपली कामे निपटून घ्या, जेणेकरून तुम्हाला कोणती अडचण येणार नाही। आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल महत्त्वाचा तुमच्याला खूप मोठा धन्यवाद। आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त महत्त्वाच्या मित्रापर्यंत शेअर करा, नातेवाईकापर्यंत शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।